चिरमुरेच्या पोत्याआड 17.65 लाखांचा बंदी घातलेला गुटखा, 17 LCBची मध्यरात्री धडाकेबाज कारवाई, 25.15 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात. महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गुटखा चिरमुऱ्याच्या पोत्याच्या आड लपवून ट्रकमधून वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल कारवाई करत ताब्यात घेतले. या कारवाईत 17,65,940 रुपयांचा बंदी घातलेला विमल पान मसाला व तंबाखू तसेच 7,50,000 रुपयांचा ट्रक असा एकूण 25,15,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी सहायता पोलीस निरीक्षक रोहित फारणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले होते. विश्वसनीय माहितीच्या आधारे MH10Z4696 क्रमांकाच्या माल ट्रकवर नागोठाणे तालुका सातारा येथील हायवे पुलाजवळ सोमवारी पहाटे सुमारे 2:30 वाजता सापळा रचण्यात आला. ट्रकची झडती घेतली असता चिरमुऱ्याच्या पोत्याच्या आड मोठ्या प्रमाणात बंदी असलेला विमल पान मसाला व तंबाखू लपवून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली अप्पासाहेब खापणे यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून अवैध गुटखा जप्त केला. या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 234/2026 दाखल करण्यात आला असून अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे, स्थानिक गुन्हे शाखा व बोरगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.